Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. ओके, तर सर्वांचं खूप स्वागत आहे परत एकदा. आपण प्रार्थनेने चालू करूया. नमो विष्णु पादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नानाशास्त्र विचारणैक निपुण षड्धर्म संस्थापक लोकानां हितकारिण त्रिभुवने मन्यो शरण्याकर श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमतालिको वंदे रूप सनातन रघुजुगु श्री जीव गोपालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत वेदविदेव चाहम्. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वर. ओके, तर आपण भगवद्गीता 5वा अध्याय ओके, ठीक आहे. तर आपण 5वा अध्याय पाहत आहोत. शेअर करतो. ओके, 5वा अध्याय श्लोक नंबर 1. सर्वांकडे आहे ना मराठी भगवद्गीता? आपण पण वाचू शकता सायमल्टेनियसली. तर मी पहिला श्लोक घेतो. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण. कोणा रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. संन्यासं कर्मणां कृष्ण संन्यासं कर्मणां कृष्णं पुनर्योगं च शंससि पुनर्योगं च संससि यच्छ्रेयएतयोरेकम्. एकम्. ओके, ठीक. तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. ठीक आहे. पुन्हा वाचायचं वाचू शकता. प्रभूजी आवाज घुमतो. तेच कोणाचा तरी माईक ऑन आहे. म्यूट करतो. ओके, ठीक आहे. ओके, तर मी पूर्ण श्लोक एकदा परत म्हणतो. अर्जुन उवाच
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगां च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. तर इथे आता भगवान काय म्हणत आहेत इथे आजच्या श्लोकामध्ये आपण वाचूया. तात्पर्य अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपाद की जय. हे कृष्ण, अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा भक्तिमय कर्माची प्रशंसाही करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? तर आता इथे आपण पाहतो की अर्जुन 5व्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकामध्ये भगवंतांना एक प्रश्न विचारत आहे आणि हा प्रश्न भगवंताचे उत्तराचे बेस ठरणार आहे आणि पुढे भगवान त्याला उत्तर द्यायला चालू करतील पुढच्या श्लोकापासून. पण आपल्याला जर आठवलं, सेम असा सिमिलर प्रश्न अर्जुनाने 3ऱ्या अध्यायामध्ये पण विचारला होता. तर आता इथे विचारत आहे की मी संन्यास घेऊ का मी कर्म करू. तर इथे जस्ट पाहिली बघली होती. ओके, इथे जर आपण पाहिला तर इथे अर्जुन प्रश्न विचारत आहे की 5व्या अध्यायामध्ये तिथे पहिलं म्हणजे तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद लिहित आहेत की कुठलं बेस्ट आहे माझ्यासाठी. अर्जुन प्रश्न विचारत आहे काय चांगलं आहे, संन्यास घेऊ का मी कर्म करू, भक्तिमय कर्म करू. तर इथे आता पुढे प्रभुपाद आपल्याला क्लिअर करतात की हा प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये काय येत आहे. पहिलं तर 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंताने ज्ञान बद्दल सांगितलं, आपल्याला आठवतं सांख्ययोग सांगितलं होतं. सांख्ययोग म्हणजे आत्मा काय, शरीर काय, म्हणजे आपण शरीर पासून भिन्न आहोत, परमात्मा काय, हे सगळं त्यांनी पूर्ण ज्ञान सांख्ययोगामध्ये दिलं होतं. मग 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की जो ज्ञानाच्या स्तरावरती आहे त्याला काही कर्म त्याला राहत नाही, त्याला काही कर्म करण्याचं. परत 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की जे काही जे यज्ञ आहेत, आपण पाहिलं होतं मागच्या सारमध्ये पण पाहिलं, वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहेत ते भगवंतांनी सांगितले होते. तर ते सर्व जे यज्ञ आहेत ते शेवटी ज्ञानामध्ये त्याचं रूपांतर होतं. तर आता अर्जुनाला हे वाटतं की जर ज्ञान आहे तर मला कर्म करण्याची काय गरज आहे, आणि म्हणून त्याला हा प्रश्न पडत आहे. आणि म्हणून तो जर आपण पाहिलं तर भगवान अर्जुन इथे सांगत आहे, एक मिनिट कुठल्या श्लोकमध्ये येते, 4थ्या अध्यायाच्या श्लोक नंबर 41 त्याच्यामध्ये त्याला कर्म करायला सांगतात. उठून तो युद्ध कर, 4थ्या अध्यायामध्ये. तर म्हणजे अर्जुन थोडासा हे होतं की मला आतापर्यंत सांगितलं ज्ञान 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 आणि आता परत मला युद्ध करायला सांगायचं, तर हे का. आणि म्हणून हा प्रश्न विचारत आहे अर्जुन की मी काय करावे, म्हणजे संन्यास घेऊ का मी भक्तिमय कर्म करू. तर इथे हा म्हणजे ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे तो अर्जुन आपल्या वतीने भगवंताला विचारत आहे इकडे. तर इथे प्रभुपादजी तात्पर्यामध्ये पण जर आपण पाहिलं तर इथे सांगतात की जर आपण भक्तिमय कार्य केली तर ती सर्वात उत्कृष्ट आहे ती, आणि त्याच्यामुळे आपलं कर्म थांबायची गरज नाही, आपल्याला काही कर्म थांबायची गरज नाही. आणि जर कोणाला वाटत असेल की संन्यास जो आहे ते कर्मापासून वेगळं आहे, तर तसं नाहीये. कारण जे संन्यास आहे
आणि जे भक्तिमय जे कार्य आहे ती एकच आहे. ते आपण पुढे पण आपण पाहूया इथे. तर भगवान जे आहेत आता त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला चालू करतील दुसऱ्या श्लोकापासून. आणि इथे पहिल्या आपण श्लोकामध्येच अर्जुनाचा प्रश्न पाहत आहे आणि ते आपल्यासाठी तो विचारत आहे की कारण काय होतं की बऱ्याचशा लोकांना हे प्रश्न पडतो की मी कर्म करू का मी संन्यास घेऊ. म्हणून बरीच लोक कामचुकारपणा करतात. त्यांना काम करायला आवडत नाही आणि म्हणून ते फिलॉसॉफी किंवा देवाच्या नावाखाली ते हे सगळं काम सोडून ते कुठेतरी संन्यास घेऊन बसतात. आणि पुढे मग परत त्यांची जी इच्छा आहे ती कर्म करण्याची ती पूर्णपणे जात नाही आणि म्हणून ते परत कर्म करण्यासाठी परत येतात. तर ते आपल्या याच्यासाठी इथे अर्जुन विचारतात. आता दुसरा श्लोक आपण पाहूया. श्लोक नंबर 2. ओके. आता इथे दुसरा श्लोक आपण पाहूया. कोणाकडे मराठी भगवद्गीता असेल तर आपण ट्रान्सलेशन वाचू शकता का? मी श्लोक वाचतो पहिला, मग आपण ट्रान्सलेशन वाचू. श्लोक नंबर 2 मी वाचतो. श्री भगवान वाच. पण रिपीट करायचं रिपीट करू शकता. श्री भगवान वाच. श्री भगवान उवाच. संन्यास कर्मयोगश्च संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करा उभौ निःश्रेयस्करा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासा तयोस्तु कर्मसन्न्यासा कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगो विशिष्यते. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. श्री भगवान वाच. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासा कर्मयोगो विशिष्यते. ओके. लॅपटॉप मध्ये काहीतरी गडबड आहे. ओके ठीक आहे. लिमिट ठीक आहे. तर इथे आपण याचा अनुवाद आणि तात्पर्य पाहूया. श्री भगवान म्हणाले. आता परत इथे भगवान बोलायला चालू करतात. अर्जुनाने प्रश्न विचारला आहे तर आता भगवान याचं उत्तर द्यायला चालू करतात आणि म्हणून श्री भगवान वाच. आपण बरेच वेळेस पाहिलं जेव्हा पण भगवान बोलायला चालू करतात तेव्हा श्रीकृष्ण वाच किंवा असं नाही, श्री भगवान वाच. बाकी कोण बोलतं तेव्हा धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, अर्जुन उवाच. पण जेव्हा भगवान कृष्ण बोलायला चालू करतात श्री भगवान उवाच. तर इथे भगवान म्हणाले कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत. परंतु या दोन्हीपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. तर भगवान इथे त्याचं उत्तर देत आहे की दोन्ही चांगले आहेत. म्हणजे कोणाला वाटत असेल की मी जर मला समजा पुण्याला जायचं तर मी या रोडनी जाऊ की मी या रोडनी, तर भगवान तसं ते क्लॅरिफिकेशन देतो. ठीक आहे, तो दोन्ही मार्गाने जाऊ शकतो. कधी कोणा कन्फ्युज होय हा रस्ता पकडू की हा रस्ता पकडू. तर भगवान सांगत दोन्ही जे मार्ग आहेत ते खूप चांगले आहेत. पण त्यात नेहमी असं होतं की एक जो मार्ग आहे तो उत्कृष्ट असतो. रोड चांगला असतो, त्यात काही अडथळे नाहीये किंवा काही ऑब्स्टिकल नाही, खड्डे नाही किंवा सगळे फॅसिलिटी भरपूर आहे. दुसऱ्या रस्त्यावरती एवढी फॅसिलिटी नाही, म्हणून त्यातला एक जो मार्ग तो उत्कृष्ट. तसं भगवान सांगत आहे की त्यातला जो हा कर्मसन्यास जो आहे म्हणजे संन्यास आणि भक्तिमय कर्म, ह्यातल्या दोघांमधला जो भक्तिमय कर्म आहे तो संन्यासपेक्षा उत्कृष्ट आहे. म्हणजे दोन्ही मार्ग चालतील. आता संन्यास पण जे आहे जे ऍक्च्युअल संन्यास हे ते जसं आपण आधीच्या आपल्या सेशन्स मध्ये पाहिलं तर म्हणजे आजकालचा संन्यास नाही, ऍक्च्युअल संन्यास, तो त्या संन्यास बद्दल भगवान बोलत आहे. त्यापेक्षाही भक्तिमय कर्म आहे ती चांगली आहे.
आणि खूप सिंपल पण आहे. म्हणजे संन्यास जर घेतलं तर त्याला म्हणजे आपण पाहतो संन्यासीचं जीवन किती डिफिकल्ट असतं, किती त्याला व्रत करावे लागतात, त्याला किती पालन करावं लागतं. पण भक्तिमय कर्म जे आहेत आपण आता सर्व कार्य करत आपण भक्ती करत आहोत. म्हणजे आपल्याला कोणाला काही खायची इच्छा आहे, तर म्हणजे ते संन्यासी जे आहे, तर सगळे काही खाऊ शकत नाही. त्याचं जेवण वेगळं असतं. त्याच्यात मीठ नाहीये किंवा मसाले नाहीये किंवा म्हणजे खूप रिस्ट्रिक्शन्स असतात. पण आपलं असं, चला ठीक आहे, आज पनीर खायचं मन झालं. ठीक आहे, तर पनीर 65 बनवलं, काहीतरी भगवंताला ऑफर केलं आणि ते भगवंताला ऑफर करून ते भक्तांमध्ये पण त्याला डिस्ट्रिब्यूट केलं स्वतःही, म्हणजे एन्जॉयमेंट आहे त्याच्यामध्ये. तर इथे हे हे जे आहे भक्तिमय जे आहे, ते तो जो मार्ग आहे खूप युक्त म्हणजे बेस्ट आहे त्याच्यासाठी आणि तो मार्ग जो आहे तो निवडला पाहिजे. ते भगवान सांगत आहे. तर मी क्विकली ह्याचं तात्पर्य वाचतो मी. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपाद की जय. सकाम कर्मे इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी कर्म सांसारिक बंधनास कारणीभूत होतात. तर आपल्याला इथे प्रभुपादजी सांगत आहे की जे सांसारिक कर्म आहेत, इंद्रिय तृप्तीसाठी केलं ते आपल्याला बंधनामध्ये बांधतात. पण भगवंतासाठी जर केली तर ते आपल्याला मोक्ष देते. आपण पाहिलं होतं. जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचे स्तर सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करत राहतो, तोपर्यंत त्याला विविध प्रकारचे शरीरामध्ये निश्चितपणे देहांतर करीत राहावेच लागते. तर जोपर्यंत तो देहासाठी कर्म करेल त्याला तर ते या 84 लाख योनीमध्ये त्याला फिरावं लागेल. पुढे आता प्रभुपादजी एक खूप चांगला भागवतमचा श्लोक आहे, तो कोट करत आहेत. ते 5व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाचा श्लोक नंबर 4 आणि 6. खूप फेमस श्लोक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस प्रभुपादजी कोट करतात आणि बरेचसे जे भागवत कथाकार आहेत ते लोक पण कोट करतात. नूनं प्रमत्ता कुरुते विकर्म यदेंद्रिय अप्रीति आप्नोति न साधु मन्ये यत् आत्मनोऽयं सन्नापि क्लेशद आसः देहः पराभवस्तावद् बोधजातो यावज्जिज्ञासत आत्मतत्त्वं यावत् क्रियास्तावद् इदं मनो वै कर्मात्मकं येन शरीरबन्धः एवं मनः कर्मवशं प्रयुक्ते अविद्ययात्मन्युपदीयमाने प्रीतिर्न यावन्मयी वासुदेवे न मुच्यते देहयोगेन तावत्. तर याचा अर्थ काय आहे इथे प्रभुपादजी सांगतात की लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत आणि आज आपण ते जगात पाहत आहोत. म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी लोक काहीही करत आहेत. त्यांना भक्ती मार्गापेक्षा इंद्रिय तृप्ती त्यांना ती जी इच्छा आहे ती प्रबल आहे. पण सांगितलं मंदिरात चल तर बोलतं नको नको, भगवद्गीतेच्या क्लाससाठी चल नको नको. पण मला सांगितलं बाबा चला इकडे एक मूवी आली आहे ते पाहूया किंवा डान्स क्लब मध्ये जाऊया किंवा एकदम धावत धावत त्याच्या पुढे जाईल तो. तर हे लोक इंद्रिय तृप्तीसाठी वेडे झालेले आहेत. आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्माचा परिणाम. तर आता जे पण आपल्याला दुःख होत आहे ते आपल्या मागच्या कर्मांची फळे आहेत, हे त्यांना माहीत नाही. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच असते. लोकांना वाटतं आम्ही खूप आनंदात आहोत, पण शरीर जे आहे क्लेशाचं आपलं एक काय म्हणतात एक सोर्स आहे. हे आपल्याला त्रासच देणार आणि भगवान ते बोलतात पण पुढे की दुःखालयम अशाश्वतम. हे आपल्याला इथे आपण फक्त दुःख भोगण्यासाठी आलो आहोत. म्हणून इंद्रिय तृप्तीर्थ कर्म करणे योग्य नाही आणि म्हणून या कर्मापेक्षा आपल्याला भक्तिमय कर्म केली पाहिजे, हे आपल्याला भागवतम सांगत आहे. त्यामुळे केवळ ज्ञान म्हणजेच आपण हे भौतिक शरीर नसून आत्मा आहोत, मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही. तर इथे हे पण आहे खूप प्रभुपादजी एक खूप महत्वाची गोष्ट सांगत आहेत की फक्त ज्ञान मी आत्मा आहे मी शरीर नाही, हे म्हणजे हे आहे खूप उत्कृष्ट आहे, ज्ञान खूप उत्कृष्ट आहे, पण फक्त जाणून ते उपयोगाचं नाही, त्याचं ऍप्लिकेशन पण केलं पाहिजे.
आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे, हे इथे प्रभुपादजी सांगत आहे. आणि आपण पाहतो जसं लॉजिकली पण जर पाहिलं की फॉर एक्झाम्पल समजा कुणाला मार्शल आर्ट्स, कराटे, कुंफू काही येत असेल, म्हणजे त्याला नॉलेज भरपूर आहे, पण त्याला प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन नाही. आणि जेव्हा तो फील्ड वरती जातो किंवा रस्त्यावर जातो आणि कोणी त्याच्यावर हमला करतं, त्याला नॉलेज आहे की हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण त्याचा उपयोग माहित नाही. किंवा कोणाला स्विमिंग टेक्निकली माहिती आहे की हे हात असे चालवलं पाहिजे, असं ब्रिदिंग केलं पाहिजे, तोंड असं ठेवलं पाहिजे, पण त्याला ते एक्सपिरियन्सच नाही. तर त्याने कधी कधी कामच केलं नाही, तर पाण्यामध्ये म्हणजे पडल्याबरोबर तो बुडून जाईल त्याला, कारण त्याला प्रॅक्टिकल. म्हणून ह्याच्यावरून आपण समजतो की फक्त नॉलेज असणे हे उपयोगाचं नाही, ते नॉलेज बरोबर त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ही आपल्याला असावं, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा भक्तीमध्ये आपण ऐकतो, भगवद्गीता वाचतो, भागवतम वाचतो, एवढे आपण साधू संतांची वाणी ऐकतो, तर खूप आनंद वाटतो आपल्याला, नो डाऊट. पण त्याच्यावरती थोडंसं आपल्याला काय म्हणतात, थोडंसं आपल्याला त्याच्यावरती चाललं पण पाहिजे ना. यू शुड वॉक द टॉक. म्हणजे जे ऐकलं आहे त्याच्या आचरण पण आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे. पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञान प्राप्तीमध्ये प्रगती होते. तर ज्ञानयुक्त होऊन जर कर्म केलं तर त्याला अधिक प्रगती होते त्याची. कृष्ण भावने विना केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवाचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही. म्हणजे जर त्याच्यात कृष्ण भावना नाहीये आणि तो जर फक्त जर त्याने संन्यास घेतला तर त्याचं हृदय शुद्ध होणार नाही. आपण आधी पण हे पाहिलं की फक्त जर त्याने संन्यास घेतला तर त्याच्या हृदयामध्ये शुद्धी येणार नाही. पण त्याच्याकडे ज्ञान असेल तर जेव्हा तो संन्यास घेईल तेव्हा ते हृदयामध्ये शुद्धता पण येईल. जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला फलाशेनेच कर्म करावे लागेल, आणि जोपर्यंत शुद्ध होत नाही त्याला मग सकाम कर्म करावं लागेल. तोपर्यंत त्याने केलं पाहिजे की मी हे कर्म केलं की मला हे फळ भेटेल, मी काही यज्ञ केलं की त्याचं मला हे फळ भेटेल, मी काही दान केलं मला ह्याचं हे फळ भेटेल, तोपर्यंत त्याने तसं करत राहिलं पाहिजे, कारण त्याला ते ज्ञान नाही येते. आणि म्हणून आपण पाहतो बरेचसे लोक सुरुवातीमध्ये असेच कर्म करतात. कोणीतरी सांगतं बाबा तू मंदिरात जा, हे कर, त्या तुला हे फळ भेटेल. तर तसं जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत, पण एकदा ज्ञान आलं की मग त्याचं जे स्तर आहे त्याचं ते बदललं पाहिजे. पुढे इथे प्रभुपाद सांगतात की हे कर्म संन्यासापेक्षा खचितच श्रेष्ठ आहे, कारण कर्म संन्यासामध्ये पतन होण्याचे संकट असते. म्हणजे जर फक्त त्याला ज्ञान नाहीये, त्याने फक्त संन्यास घेतला तर त्याचं कधीही पतन होऊ शकतो, परत तो नॉर्मल जो आहे तो जीवनामध्ये पडू शकतो. आणि म्हणूनच जेव्हा अर्जुन म्हणतो की मी सगळं सोडून जंगलात जातो, तेव्हा भगवान त्याला मना करतो, नको जाऊ, तुझं कर्म युद्धाचं आहे, तर तू युद्ध कर आणि भक्तिमय कर. आणि ते प्रभुपादजी एक खूप चांगला श्लोक आहे भक्ती रसामृत सिंधूचा, श्री रूप गोस्वामी द्वारा रचित आहे. त्याच्यामध्ये खूप चांगला श्लोक आहे. प्रापंचिकतया बुद्धया हरी संबंधी वस्तुनः मोक्षभी परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. तर इथे ह्या श्लोकाचा अर्थ काय, मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मनुष्य भगवंताशी संबंधित वस्तूचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते. तर जर त्याचा उपयोग त्याला माहित नाही, तसंच तो त्याचा त्याग करत असेल तर ते त्या त्यागाचा काही उपयोग नाही, ते फल्गू वैराग्य आहे. तर खरं वैराग्य काय आहे की जे काही वस्तू आहेत ते आपण भगवंताच्या सेवेत, जसं आपण आता लॅपटॉप वापरत आहे, मोबाईल वापरत आहे, जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत ते भगवंताच्या सेवेसाठी वापरत आहे, आपलं ज्ञानवर्धन करण्यासाठी वापरत आहे. मोबाईल आहे त्याच्यामध्ये एक चांगलं भगवद्गीतेचं जे आहे त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलं ऍप आणि त्याच्यामध्ये वाचत राहील. तर एक जो संन्यासी असेल तो म्हणे अरे हे तर नाही, एक भौतिक इंद्रियाची वस्तू आहे. आणि आपण पाहतो लोक जे आहेत मोबाईल कशासाठी वापरतात, यू नो दॅट. पण हेच वस्तू ते झालं फल्गू वगैरे. पण खरं जे वैराग्य आहे ते म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्यासाठी न वापरता आहे, चांगली महाग वस्तू आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे,
पण ते भगवंताच्या सेवेसाठी जेव्हा वापरलं जातं तेव्हा ते त्याला खरं युक्त वैराग्य उच्चते, त्याला युक्त वैराग्य म्हटलं जातं. हे इथे प्रभुपादजी आपल्याला सांगत आहे. इथे कृष्ण भावनायुक्त असा हा कर्मांचा परिपूर्ण मार्ग मायावादी पंथातील संन्यासाने केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तर इथे जे कृत्रिम संन्यास जे घेत आहे त्याच्या कंपॅरिझन इथे प्रभुपाद करत आहे आणि सांगतात की त्यापेक्षा हे जे भक्तिमय जीवन जगत ते चांगलं आहे. आणि हे आपण उदाहरणे पण आपण पाहू शकतो. जसं मी नेहमी तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतो. तुकाराम महाराज हे संन्यासी नव्हते, बट स्टील ही वॉज फार बेटर देन एनी संन्यासी. खूप त्यांच्या पुढे होते तुकाराम महाराज. सगळं म्हणजे त्यांची बायको होती, लग्न झालेलं होतं, पोरं होती, बट स्टील ही वॉज ॲट म्हणजे एकदम त्यांचा जो स्तर होता तो काहीतरी वेगळाच होता. एक हायर स्टेजवर होते. आणि ह्या तुकाराम महाराजांच्या उदाहरणावर मी समजू शकतो की संन्यासपेक्षा जे भक्तिमय कर्म आहे ते अधिक उत्कृष्ट आहे. तर या मेसेज बरोबर मी इथे थांबतो. आणि कोणाला काही प्रश्न असेल, शंका असेल तर आपण ते घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. स्वामी विवेकानंद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी. खूप छान झाला आजचा क्लास. मला विचारायचं फल्गू वैराग्य म्हणजे मला काय एक्झॅक्ट जरा परत थोडं सांगाल का? अच्छा, फल्गू वैराग्य म्हणजे असं वैराग्य म्हणजे फल्गू हा शब्द कुठून आला? तर फल्गू नावाची एक नदी आहे. ती नदी जी आहे म्हणजे असं वाटतं तिथे नदी आहे, पण तिथे ऍक्च्युअल म्हणजे ती दिसत नाही ती नदी. आणि म्हणून ते हा जो शब्द आहे फल्गू वैराग्य हा आलेला आहे. तर फल्गू म्हणजे दिसतं ते वैराग्य आहे, पण ऍक्च्युअली इट इज नॉट वैराग्य. जसं फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी घेतला की कोणीतरी आहे म्हणजे त्यांनी संन्यास घेतलेला आणि त्याला काहीतरी खायला आवडतं आणि मनामध्ये सारखं त्याचं चिंतन चाललं आहे, पण तो बाहेरून दाखवतो की ना मला नको, हे मला नको. आणि जसंच त्याला काहीतरी एक ऑपॉर्च्युनिटी भेटते की लगेच तो कोणी बघत नाही म्हणून ते घेऊन ते खायला चालू करतो. फॉर एक्झाम्पल मी घेतो कुठली काय की, आणि इट कॅन हॅपन इन एनिथिंग, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये. तर त्याला फल्गू वैराग्य म्हणजे नावासाठी जस्ट रिनन्स केलेलं की हे मला नको आहे, पण मनामध्ये सतत त्याचं चिंतन चाललंय. तसंच प्रभुपादजी जर पाहिलं तर प्रभुपादजींनी जेवढे मॉडर्न जे काही टेक्नॉलॉजी होती, गॅजेट्स होते, एरोप्लेन्स होते, ते त्यांनी भगवंताच्या सेवेसाठी वापरलं. त्यांचे जे गुरु होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज, ते रोल्स रॉयस घेऊन फिरायचे. आणि ते सगळ्यांनी विचारलं, हे काय म्हणजे तुम्ही संन्यासी आहात आणि हे काय रोल्स रॉयस मध्ये काय फिरतात? बोलतात की हे मी भगवंताच्या सेवेसाठी वापरतो. आणि प्रभुपाद पण म्हणायचे की म्हणजे लोक विचारायचे तुम्ही संन्यासी आहात तर तुम्ही प्लेन मध्ये का फिरता? बोललं मी जर प्लेन मध्ये नाही फिरलो तर तुम्ही जेट स्पीडनी तुम्ही म्हणजे ते जेट प्लेन वापरायचे. तर बोलतो मी जेट स्पीडनी जर नाही आलो तर तुम्ही एवढे त्याच्यापेक्षा डबल स्पीडनी तुम्ही जे पाप कर्म करत आहात मी तुम्हाला पकडू शकणार नाही. तर ते जोकिंगली त्याचं उत्तर द्यायचं. म्हणजे त्यांचं म्हणण्याचा आशय हा होता की जी काही वस्तू आहे आपल्याला भगवंताच्या सेवेसाठी आपल्याला वापरली पाहिजे. काही इट कॅन बी एनिथिंग. मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, जे पण आपले सामग्री आहे ते भगवंताच्या सेवेसाठी, ते युक्त वैराग्य आहे. आणि जस्ट दाखवणं की नाही मला हे नको आहे, पण मेंटली ही इज थिंकिंग ऑफ इट, तर ते त्याला आपण फल्गू वैराग्य म्हणू. ओके माताजी. हरे कृष्ण. हा माताजी. प्रभूजी समजलं. हरे कृष्ण. थँक्यू. थँक्यू. ओके. हरे कृष्ण. ठीक आहे. चला, अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण थांबूया इथे. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. स्वामी विवेकानंद की जय. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. विजय प्रभू आज बऱ्याच दिवसांनी आलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचा. सोनल माताजी, जय श्री माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. माताजींचा डाऊट अरे. खूप छान होता. आम्हालाही नॉलेज मिळालं त्यामुळे छान वाटलं. Yes, yes.
सो Thank you. कॉल्ड वैराग्य म्हणता येईल थोडक्यात. या सो कॉल्ड हा हं. म्हणजे जस्ट फॉर शो ऑफ हे मी सगळं सोडलेलं आहे. आणि जसं आपण नावं घेत नाही मी कोणाचे, पण आपल्याला ते माहिती असेल की नाहीच आहे, ते पण ते फक्त दाखवलं जातं. येस, म्हणजे किती आपण आता बाबा लोक पाहिले, म्हणजे त्यांच्या आश्रमातून काय काय निघालं. इट वॉज सरप्राइझिंग. म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी ते संन्यासी आहेत, वैरागी आहेत, बाबा आहेत, पण पाठीमागे त्यांच्या आश्रमामध्ये काय काय नॉनसेन्स चाललेलं होतं. सो दॅट इज फाल्गू वैरागी. आणि तेच आपण जर त्याच्या विपरीत जर पाहिलं, तुकाराम महाराज होते, म्हणजे ते संन्यासीपेक्षाही खूप श्रेष्ठ होते. प्रभुपाद महाराज होते. प्रभुपादजींनी जे काही त्यांचं जे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी भगवंतासाठी वापरली. एव्हरीथिंग टू बी युज्ड इन द सर्व्हिस ऑफ कृष्ण. भगवंतासाठी जे पण वापरायचं भगवंतासाठी वापर. इवन ते त्या काळात तर हे टेप वगैरे असं नव्हतं, डिक्टाफोन होता. म्हणजे ते रेकॉर्ड करायचे ते आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग व्हायचं आणि मग ते त्याला ट्रान्सलेट करायचे त्यांचे जे भक्त होते. तर प्रभुपाद तेच म्हणायचे, हे जे टाईपरायटर आहे, डिक्टाफोन आहे, हे सगळे ऍक्च्युअली इट्स प्रोडक्ट ऑफ माया. हे भौतिक वस्तू आहे. जसं आज आपण जर पाहिलं तर मोबाईल आहे, लोक इंद्रतृप्तीसाठी वापरत आहे, मूवी पाहण्यासाठी, ऑल काइंड ऑफ नॉनसेन्स. पण आपण जे आहे त्यामध्ये भगवद्गीता ठेवतो, भागवतम ठेवतो. जेव्हा टाइम भेटेल लगेच लंच टाइम मध्ये ओके ठीक आहे, एक श्लोक उघडला, वाचला, ओके ठीक आहे. दॅट इज द रिअल यूज. तो खरा जो आहे त्याचा त्या यूज आहे त्याला. हरे कृष्ण. ठीक आहे. हो प्रभूजी, एकदम Okay. परफेक्ट Yes. होतं. तुकाराम Yeah. महाराजांचं उदाहरण सुद्धा जे की ज्याच्यामध्ये म्हणजे संन्यास आश्रम घेऊन भगवे वस्त्र घालूनच कोणी वैरागी बनतं असं नाहीये. मी नाही. गृहस्थ आश्रमात, म्हणजे आपण सगळे गृहस्थ आश्रमातलेच आहोत जे आज या क्लासमध्ये अटेंड करतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा खूप चांगला संदेश आहे की तुम्ही गृहस्थ आश्रमात राहून सुद्धा वैराग्य, पण ते फलगू नाही असं वैराग्य सुद्धा तुम्ही धारण करू शकता. युक्त भौतिक वैराग्य. युक्त वैराग्य जे भौतिक भौतिक आकर्षणांपासून स्वतःला लांब ठेवून, म्हणजे काय म्हणू शकतो त्याला, की आपण हळूहळू सुरुवात तर करूच शकतो. म्हणजे 100% जमेल असं आपल्याला, किंवा जमतंय आत्ताही असं नाही, पण आपण सुरुवात नक्कीच करू शकतो. हा, सुरुवात आपण Thank you. केलेली आहे. आपण आपला टाइम आपण म्हणजे फालतू गोष्टींमध्ये वेस्ट करत नाही, इंद्रियतृप्तीसाठी वेस्ट करत नाही. जेवढं होईल तेवढं जप करतो, भगवद्गीता, भागवतम, युट्यूब वरती चांगले चांगले लेक्चर्स असतात महाराज लोकांचे, ते ऐकतो. तर वी आर बेटर दॅन एनी अदर दिस सो कॉल्ड जे संन्यासी आहेत किंवा वैरागी आहेत त्यांच्यापेक्षा खूप बरं आहोत. कारण आपण जो आहे तो खरा जो उपयोग त्या वस्तूंचा किंवा जी आपल्याकडे जी वेळ आहे त्याचा करत आहोत आपण. येस प्रभूजी, बरोबर आहे. थँक्यू सो मच प्रभूजी, खूप मस्त क्लास होता. थँक्यू. हरे कृष्णा. चला आपण थांबूया इथे. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरु वृंद की जय. जय. हरे कृष्णा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.